या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊया। रविवारच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे। या बैठकीत विरोधी पक्षावर टीका करत आंदोलन आणि पुढील राजकीय भूमिकेवर चर्चा झाल्याचं दिसत आहे। या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। विरोधी पक्ष हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या विषयाचं राजकारण करतो। भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलं? त्यांचा असाही दावा आहे की काँग्रेसच्या राजवटीतील अनेकदा पेपर फुटलेले आहेत। तेव्हाही आंदोलन झाली की, म्हणून तर बदललं ना सरकार। त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं, हे ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं, हेही तसेच। म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? नाही, आणि दुसरी गोष्ट, त्या अण्णाच्या टोप्या घालून कोण फिरवते? यांचीच माणसं होती ना, अण्णांकडे एवढी माणसं नव्हती। आणि ह्याच्यामध्ये परत ह्यांनी काही चुका केल्या की त्याचं राजकारण नाही करायचं, आणि हे ज्यावेळेला विरोधी पक्षात जातात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार। पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात। तेच आहे की त्यांनी तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? कारण नाही, मला असं वाटतं विषयाला आता फाटे फोडण्याची आवश्यकता नाहीये। आम्ही सगळेजण आम्ही एक नाही, ऐका मला बोलू तर द्या, मला बोलू तर द्या। माझं म्हणणं काय आहे की जसं आज मी आणि राजा एकत्र आलेलोच आहोत, त्याच्या आधी सुद्धा मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे, म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर सगळे भाषिक तिकडे होते, सर्व धर्मीय तिकडे होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते। आता ज्यांना देशाचं, कारण हा देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही, तर त्यांनी मुलांना भेटायचं, ते परवा तिकडे गेले होते। पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे, आणि नुसतंच असं जर का ढकलम गाडी चालणार असेल तर काय उपयोग नाहीये। नाही, आता आपण जे म्हणालात, आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे, तर रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, देवेंद्र फडणवीस येत असतील, येऊ द्यात। म्हणजे विरोधी कशाला? सकाळी 10ची जमायची वेळ आहे, साधारणपणे 11:30 पर्यंत, 11, 11:30 पर्यंत निघू। जाहीर झालेला आहे, जंतर मंतरवर पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईत देखील अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी गाडीतून घेऊन पोलीस स्टेशन लावलेलं आपण स्वतः काल विद्यार्थी आंदोलन जाहीर झाल्यानंतर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना नोटीस जाऊ शकतात, विद्यार्थ्यांची धरपकड सवय आम्हाला, यासाठी सवय आम्हाला आमच्या नाही, इकडे आता कळेल आता, म्हणून मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे। आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे, ते मला असं वाटतं सरकारने बघावं। महाराष्ट्र आणि देशबंधूची हाक दिली आहे, 26 तारखेला तुम्ही आता मोर्चा काढणार आहात। प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे आता हे ते जाहीर करणारे आम्हाला माहित नव्हतं, त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं, ही गोष्ट बरोबर आहे। आम्ही देखील जे काही, ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार। आणि एक मिनिट, आणि आता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी। काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणे या गोष्टी करू। आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे, आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतोय सगळ्यांनीच, अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल, तरुणांबद्दल चिंता आहे, आणि असे अनेक भाजपची लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचं समर्थक करून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात।
आणि मला असं वाटतं एकच मिनिटं, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. फोन केला, फोनवर बोलू.